नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेशिओ अँड प्रपोर्शन या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 28 सॉल्व करणार आहोत। त्यातील पहिलाच प्रश्न, या प्रश्नामध्ये आपल्याला फाइंड द रेशिओ ऑफ द फर्स्ट नंबर, या पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबर बरोबर असलेला रेशिओ काढायचा आहे। खूप सोपा आहे पहा। आपण काय लिहिणार, रेशिओ, प्रथम हे सॉल्व करू नंतर हे सॉल्व करू आपण। रेशिओ ऑफ 24, पहिल्या नंबरचा, हा दुसरा नंबर 56 आहे, टू रेशिओ ऑफ 24 टू 56 रेशिओ आहे, म्हणजे आपण कसं लिहिणार 24:56। यालाच आपण असं लिहू शकतो 24/56। आता हे दोन्ही नंबर कोणत्या नंबरच्या पाढ्यामध्ये आहेत किंवा कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये आहेत, हे दोन्ही नंबर, आता हे दोन्ही पण नंबर 8च्या टेबलमध्ये आहेत। 8 × 3 बरोबर आहे, आणि 8 × 7। आता दोन्ही नंबरमध्ये हे कॉमन आहेत 8, म्हणजे कॅन्सल झाले। आन्सर काय राहील आपलं 3/7। आन्सर 3/7 राहील, बरोबर आहे। 3/7 यालाच आपण, जसं याला आपण असं लिहिलं आहे तसं याला आपण असं लिहू शकतो, म्हणजे आन्सर काय येईल 3:7 हे येईल आपलं आन्सर। हा आला आपला रेशिओ 24 आणि 56चा। त्याप्रमाणे हे कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला। रेशिओ ऑफ 63 to 49 रेशिओ घ्यायचा आहे, म्हणजे 63:49। याला आपण असं लिहू शकतो 63/49। आता हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये आहेत का, 7च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे 7 × 9 होईल आणि 7 × 7 होईल, बरोबर आहे। 7 7 कॅन्सल झाले, तर काय राहते 9/7। 9/7 म्हणजेच रेशिओ आपण कसं लिहिणार 9:7। असे 2 डॉट द्यायचे, एकाखाली एक आणि 1:7, 9:7 याप्रमाणे। नेक्स्ट, येथे आपल्याला रेशिओ घ्यायचा आहे 50:65, म्हणजे 52:65। हे कसं लिहिता येईल आपल्याला 52/65 लिहिता येईल। हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये आहेत, 13च्या टेबलमध्ये आहेत पहा। 13 × 4 52 होतात, आणि 13 × 5 किती होतात 65, कॅन्सल करता येईल, बरोबर आहे। म्हणजे काय राहील 4/5। 4/5 म्हणजे आपण 4:5 असं लिहू शकतो। या दोन नंबरचा रेशिओ या दोन नंबरला इक्वल आहे। आता याप्रमाणे 84चा रेशिओ आपल्याला घ्यायचा आहे 60 बरोबर, तर आपण असं लिहू शकतो 84/60। हे दोन्ही पण नंबर कोणत्या टेबलमध्ये आहेत 12च्या, बरोबर आहे। येथे 12 12 कॅन्सल, काय राहील 7/5, म्हणजे काय लिहिणार आपण 7:5। नेक्स्ट 35:65, 35:65 इक्वल टू 35/65। ओके, दोन्ही नंबर 5च्या टेबलमध्ये आहेत पहा। 5 × 7 होतात 35, आणि 5 × किती होतील, याला 5ने डिवाइड केला आपण तर 13, बरोबर आहे। 5 × 13 म्हणजे दोन्ही नंबरला 5ने डिवाइड करता येते आपल्याला, म्हणजे 5 आपला कॉमन निघेल, हा कॅन्सल होईल। आन्सर काय येईल 7/13, म्हणजे काय लिहिणार आपण 7:13। आता येथे काय होईल पहा 121:99, आपण असं लिहू शकतो 121/99। दोन्ही नंबरला 11ने डिवाइड करता येते, बरोबर आहे, कारण 11चा स्क्वेअर आहे हा, आणि या नंबरला 11ने डिवाइड करता येते कारण टेबलमध्ये आहेत ते, म्हणजे 11 × 11 आणि 11 × 9, 11 गेट कॅन्सल, काय राहील 11/9, म्हणजे रेशिओ कसा येईल 11:9 याप्रमाणे। नेक्स्ट 25 बीड्स आणि 40 बीड्स आपल्याला रेशिओ घ्यायचा आहे, म्हणजे आपण काय लिहिणार 25:40 इक्वल टू 25/40। दोन्ही नंबर 5च्या टेबलमध्ये आहेत, 5 × 5 म्हणजे 25, अँड 5 × 8, 5 5 कॅन्सल, काय राहील 5/8, म्हणजे रेशिओ कसा लिहिणार आपण 5:8।
आता येथे पहा 40 रुपीज 120 रुपीज आपलं सेम आहे रुपीज. येथे जर पैसे असते तर आपल्याला एक कन्वर्ट करावं लागलं असतं, परंतु दोन्हीमध्ये आपल्याला रुपीज दिलेले आहेत. म्हणून आपण असं लिहू शकतो 40:120 इक्वल टू 40/120. हे दोन्ही पण नंबर, किंवा असंही करू शकता तुम्ही 0 येथे कॅन्सल होईल. बरोबर आहे. मग काय राहील 4/12. दोन्ही नंबर 4च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे 4 × 1 करता येईल अँड 4 × 3 करता येईल. 4 कॅन्सल, म्हणजे काय राहील 1/3. बरोबर आहे. 1/3 म्हणजे काय 1:3. नेक्स्ट येथे 15 मिनिट्स आहेत आणि 1 आवर आहे, म्हणजे मिनिट्स आणि आवर वेगवेगळे युनिट आहेत. ते लिटर्स आणि लिटर्स हे सेम आहेत. आता इथे आपल्याला काय करावं लागेल, येथे आपल्याला 1 आवरमध्ये किती मिनटं आहेत हे कन्वर्ट करावं लागेल. वी नो 1 आवर 1 तास म्हणजे काय 60 मिनिट्स. बरोबर आहे. 1 आवर इक्वल टू 60 मिनिट्स. म्हणजे आपण रेशो कशात घ्यायचा आपल्याला 15 मिनिट्स अँड 1 आवर. मग 1 आवर ऐवजी आपण काय लिहिणार आता 60 मिनिट्स, म्हणजे दोघांचे युनिट्स सेम झालेत, मिनिट. बरोबर आहे. म्हणजे 15 मिनिट्स इक्वल टू 1 आवर. 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स. तर आता हे आपल्याला असं लिहिता येईल 15/60. दोन्ही पण नंबर 15च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे 15 × 1 15 × 4. 15 कॅन्सल होतील, म्हणजे काय राहील 1/4. 1/4 म्हणजे 1:4. 1:4 हे येईल आपलं आन्सर. आता येथे लिटर आहे. येथे जर मिली लिटर दिलं असतं तर आपल्याला कन्वर्ट करावं लागलं असतं, परंतु दोन्हीमध्ये पण लिटर आहे, त्यामुळे आपण 30:24 असं लिहू शकतो. तर हे आपल्याला 30/24 असं लिहिता येईल. दोन्ही पण नंबर 6च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे 6 × 5 6 × 4. ओके. 6 कॅन्सल, तर काय राहील 5/4. म्हणजे रेशो काय येईल आपला 5:4. नेक्स्ट येथे किलोग्राम आहे आणि येथे ग्राम आहे. एकतर आपल्याला किलोग्रामचं ग्राममध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा ग्रामचं किलोग्राममध्ये, काही पण करता येईल. तर आपण काय करू, हे किती आहेत 99 किलोग्राम आहेत, याला आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करू. म्हणजे काय होईल 99 किलोग्रॅम आहेत. याला जर ग्रॅम करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 1000 मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 99 × 1000. मग हे होतील ग्राम्स. बरोबर आहे. मग हे काय होतील 99 हे 30 एवढे ग्राम्स होतील. आता हा आपल्याला रेशो घ्यायचा आहे 99 किलोग्राम्स. त्याऐवजी आपण हे लिहिणार, म्हणजे काय लिहिणार 99:, हे. आता दोघांचं युनिट ग्राम आहे, हे घेता येईल आपल्याला असं 44,000. आता इक्वल टू 99,000/44,000. 0 कॅन्सल होतील, हे 30 गेले, हे 30 गेले, काय राहील 99/44. दोन्ही पण नंबर 11च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे 11 × 9, तर 11 × 4 होईल. बरोबर आहे. 11 × 9 99, 11 × 4 44. 11 कॅन्सल, तर काय राहील 9/4. म्हणजे रेशो काय येईल आपला 9:4. आता हे पाहू, येथे 1 लिटर आहे, येथे काय मिली लिटर आहे. आपल्याला लिटर आणि मिली लिटर या दोघांमध्ये रिलेशन कसं आहे, 1000 मिली लिटर असतील तर काय होतो 1 लिटर होतो. बरोबर आहे. एकतर आपल्याला याचं कन्वर्ट याच्यामध्ये करावं लागेल किंवा हे यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याचे दोघांचे युनिट आपल्याला सेम करायचे आहेत. आता 1 लिटर आहे आणि इथे 250 मिली लिटर आहे. आपण 1 लिटरला काय लिहिणार, मग आपण हे लिहिणार, म्हणजे ml आणि हे ml. म्हणजे 1 लिटरऐवजी आपण काय लिहिणार 1000 ml = 250. बरोबर आहे. मग आता हे का असं लिहू शकतो आपण 250. जर 0 कॅन्सल, काय राहील 100/25 राहील. हे दोन्ही पण नंबर 25च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे 25 × 4 होईल. बरोबर आहे. आणि 25 × 1, 25 कॉमन आहे, कॅन्सल, काय राहील 4/1. रेशो काय येईल 4:1.
4:1 हा आपला रेशो येईल. नेक्स्ट आता येथे पहा, पैसे आहेत, रुपीज आहेत, वेगवेगळे युनिट आहेत. आपण काय करू, 1 रुपीज म्हणजे काय, 100 पैसे असतात. आपण हे कन्वर्ट करू शकतो. म्हणजे 1 रुपी त्याला आपण पैशामध्ये जर कन्वर्ट केलं तर काय होईल, 100 पैसे. बरोबर आहे. म्हणजे हे 1 रुपयाऐवजी आपण हे लिहिणार. म्हणजे हे पैसे झाले आणि हे पण पैसे आहेत. ह्या दोघांचा रेशो आपल्याला घेता येईल. म्हणजे 60 पैसे इज टू 100 पैसे. म्हणजे काय, 60 पैसे इज टू 1 रुपी. तर आपण असं लिहू शकतो. आता हे 0 कॅन्सल केला तरी चालेल. म्हणजे काय राहील, 6/10. आपल्याला काटाकाटी करायची. सगळ्यात स्मॉल फॉर्म, सगळ्यात छोटं रूप आणायचं, सगळ्यात संक्षिप्त रूप आणायचं काटाकाटी करून. तर ह्या दोन्ही नंबरला 2 ने डिवाईड करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे 2 × 5 किंवा हे दोन्ही नंबर 2च्या टेबलमध्ये आहेत. 2 कॅन्सल. काय राहील, 3/5. म्हणजे काय रेशो काय येईल आपला, 3:5. आता येथे पहा, येथे ग्राम्स आहेत आणि येथे काय, किलोग्रॅम. तर आता हे 1/2 kg म्हणजे काय, हाफ kg. हाफ kg म्हणजे काय, 500 ग्राम्स. 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम. तर हाफ kg दिले. हाफ kg म्हणजे अर्धा किलोग्रॅम. अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्राम्स. म्हणजे याच्याऐवजी आपण काय लिहिणार, हे लिहिणार. म्हणजे आपला रेशो कसा घ्यायचा, याचा आणि याचा. म्हणजे 750 आणि हाफ kg म्हणजे हे पण ग्रॅममध्ये, हे पण ग्रॅममध्ये आता, आणि हे पण ग्रॅममध्ये झालेले आहेत. हा रेशो घ्यायचा आपल्याला. तर काय होईल, 750/500 इक्वल टू 0 कॅन्सल झाला तर काय राहील, 75/50 असं राहील. आता दोन्ही नंबर 25च्या टेबलमध्ये आहेत. 25 × 3 बरोबर आहे, म्हणजे 75. आणि 25 × 2 हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये आहेत ते आपण ठरवायचं आणि इथे लिहायचं. 25 जे कॉमन होते ते कॅन्सल झालेले. काय राहिलं, 3/2. 3/2 म्हणजे रेशो काय आला, 3:2. आता हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये नाहीत. बरोबर आहे. हे पण दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये नाहीत, फक्त 1च्या टेबलमध्ये आहेत. दुसऱ्या कोणत्या टेबलमध्ये हे दोन्ही पण नंबर येत नाहीत. हा आपला रेशो आलेला आहे, 3:2. नेक्स्ट येथे सेंटीमीटर आहे आणि येथे मीटर आहे. आपल्याला सेंटीमीटर आणि मीटर यामधलं रिलेशन माहिती आहे. 1 मीटर म्हणजे काय असतात, 100 सेंटीमीटर. ते 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. आता आपल्याला याचा रेशो आणि याचा रेशो घ्यायचा आहे. बरोबर आहे. मग हे मीटरमध्ये आहेत, त्याचा आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे या दोन क्वांटिटीचा आपण रेशो घेऊ, म्हणजे या दोन क्वांटिटीचा रेशो घेतल्यासारखं होईल. तर काय होईल मग, 125:1 मीटर म्हणजे काय, 100 सेंटीमीटर. म्हणजे दोघांचं पण युनिट आता सेंटीमीटर झालेलं आहे. तर 125/100. दोन्ही पण नंबर 25च्या टेबलमध्ये आहेत. 25 × 5 बरोबर आहे. आणि 25 × 4. 25 कॅन्सल तर काय राहील, 5/4. 5/4 म्हणजे रेशो काय येईल आपला, 5:4. नेक्स्ट येथे रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स. ह्या दोन क्वांटिटीचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. 24 नोटबुक्स आहेत आणि 18 बुक्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, 24/18. 24 दोन्ही पण नंबर 6च्या टेबलमध्ये आहेत पहा, आणि 6 × 3 होईल. बरोबर आहे. 6 कॅन्सल काय राहील, 4/3. 4/3 म्हणजे रेशो येईल आपला 4:3. नेक्स्ट या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला 30 क्रिकेट प्लेयर्स दिलेत, 20 खो खो प्लेयर्स दिलेत, आणि आपल्याला विचारलं काय, क्रिकेट प्लेयर्स. म्हणजे ह्या क्रिकेट प्लेयरचा रेशो कशाबरोबर विचारलेला आहे, टोटल नंबर ऑफ प्लेयर्स बरोबर क्रिकेट प्लेयरचा रेशो विचारलेला आहे. टोटल नंबर हे दिलेले नाहीत आपल्याला, पण काढावे लागतील. हे 30 आहेत, हे 20 आहेत, म्हणजे टोटल किती आहेत, 30 + 20 म्हणजे 50. आपल्याला रेशो कसा घ्यायचा आहे, 30 क्रिकेट प्लेयर्स आणि टोटल नंबर्स. आता आपण काय लिहू, क्रिकेट प्लेयर्स किती आहेत ते लिहू आपण. क्रिकेट प्लेयर्स इक्वल टू 30. खो खो प्लेयर्स
खो प्लेयर्स 20 दिलेले आहेत. मग टोटल किती होतील हे दोघांचे ॲडिशन. टोटल प्लेयर्स इक्वल टू 30 + 20 म्हणजे 50 होतील. बरोबर आहे. आपल्याला रेशो कशाचा काढायचा आहे, क्रिकेट प्लेयर आणि टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. मग आता आपण क्रिकेट प्लेयर किती आहेत आपले 30 आहेत आणि टोटल किती आहेत 50 आहेत. हा रेशो पाहिजे आपल्याला, म्हणजे 30:50. हा रेशो कसा होईल 30/50. आता येथे पहा, तुम्हाला असंही करता येईल, डायरेक्ट 0 कॅन्सल केला तर आन्सर काय येईल 3/5. किंवा असं न करता तुम्हाला असंही करता येईल. पहा म्हणजे असं लिहिता येईल, हे दोन्ही पण नंबर 10च्या टेबलमध्ये आहेत म्हणजे 10 × 3 असं लिहिता येईल आणि 10 × 5. बरोबर आहे. 10 कॅन्सल होईल म्हणजे आन्सर काय येईल 3/5. 0 कॅन्सल केला तर डायरेक्ट आन्सर येईल किंवा असं केलं तरी चालेल, कोणतंही करता येईल. फक्त आपल्याला काटाकाटी करून आन्सर हे आलं पाहिजे 3/5. म्हणजे रेशो किती येईल आपला 3:5. नेक्स्ट, येथे मित्रांनो स्नेहलजवळ एक रेड रिबन आहे, तिची लेंथ दिलेली आहे 80 सेंटीमीटर आणि एक ब्लू रिबन आहे, ब्लू कलरची रिबन आहे, तिची लेंथ आहे 2.20 मीटर्स. तर हे आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे आणि हे दिलेलं आहे मीटरमध्ये. आपल्याला काय करावं लागेल, एका युनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर त्यासाठी आपण रेड रिबन किती आहे, रेड रिबन इक्वल टू 80 सेंटीमीटर. ब्लू रिबन तिची लेंथ आहे, ती ब्लू रिबन किती लांबीची आहे 2.20 मीटर आहे. येथे सेंटीमीटर आहे आणि येथे मीटर आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, हे मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू आपण. आता आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे काय असते 100 सेंटीमीटर. येथे काय आहे 2.20 2 मीटर्स आहेत म्हणजे काय होतील 200 सेंटीमीटर आणि हे 20 म्हणजे काय होतील टोटल होतील 220 सेंटीमीटर. म्हणजे याच्याऐवजी आपण काय लिहिणार 220 सेंटीमीटर होतील हे. बरोबर आहे. मीटर आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. तर आपल्याला रेशो घ्यायचा आहे याचा आणि याचा 80. तर आता रेशो घेऊ आपण 80/220 म्हणजे काय होईल 80 आणि 220चा रेशो कसा होईल 80/220. 0 कॅन्सल होईल म्हणजे काय राहील 8/22. बरोबर आहे. 8/22. दोन्ही नंबर 2च्या टेबलमध्ये आहेत. 2 × 4 अँड 2 × 11. बरोबर आहे. 2 कॅन्सल होतील म्हणजे काय राहील 4/11. म्हणजे रेशो काय येईल आपला 4:11. नेक्स्ट, 6वा प्रश्न मित्रांनो बोर्डवर लिहिलेला नाही आहे, प्रश्न खूप मोठा आहे, फक्त आन्सर लिहितो बोर्डवर मी आता. येथे आपल्याला काय दिलेलं आहे शुभम्स एज टुडे इज 12 इयर्स. म्हणजे आजचं वय किती आहे शुभमचं, त्याच्या वडिलांचं हे दिलेलं आहे आपल्याला. आता येथे लिहू आपण टुडेस एज. शुभमचं दिलेलं आहे आपल्याला. शुभमचं आजचं वय किती आहे 12 इयर्स. नंतर फादर्सचं पण एज दिलेलं आहे. फादरचं आजचं वय किती आहे 42 इयर्स. परंतु येथे मदर्सचं आजचं वय किती आहे हे दिलेलं नाही. ते काढण्यासाठी आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे. ती कंडिशन कशी आहे पहा, याच्यातून आपल्या लक्षात येते. तर आईचं वय आजचं काय असेल, कंडिशन अशी दिली शुभम्स मदर्स इज यंगर दॅन हिज फादर बाय 6 इयर्स. मग यंगर आहे फादरपेक्षा म्हणजे काय लहान आहे. फादरपेक्षा 6 वर्षानं आई लहान आहे. म्हणजे मदर्सचं आजचं वय काय होईल यावरून आपल्याला काढता येईल, कारण फादर्सचं माहिती आहे 6 इयर्स लेस आहे म्हणजे काय होईल 36 इयर्स. आता तिघांचे आपल्याला आजचे वय माहीत झालेत. बरोबर आहे. हे आपल्याला या माहितीवरून 3 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. पहा पहिला प्रश्न कसा आहे रेशो ऑफ शुभम्स एज टुडे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल आपलं शुभमचं आजचं वय आणि मदर्सचं आजचं वय. मदर्सचं हे आहे आणि हे शुभमचं आहे, दोघांचा रेशो म्हणजे काय होईल 12:36. हे आपल्याला 12/36 असं लिहिता येईल. बरोबर आहे. म्हणजे 12 × 1 लिहू शकतो आपण आणि 12 × 3. तर हे 12 कॅन्सल म्हणजे 1/3 म्हणजे रेशो कसा येईल आपला 1:3.
बरोबर आहे. नंतर दुसरा प्रश्न काय विचारला आपल्याला, रेशो ऑफ शुभम्स मदर्स एज, आईचं वय म्हणजे आईचं वय आणि फादरचं आजचं वय ह्या दोघांचा रेशो विचारलेला आपल्याला. आईचे वय 36 आणि फादरचं 42, दोघांचा रेशिओ म्हणजे 36/42. हे दोन्ही पण नंबर 6च्या टेबलमध्ये आहेत पहा. 6 × 7, 6 गेट कॅन्सल, काय राहील 6/7 म्हणजे रेशो काय येईल 6:7 हा येईल. तिसरा प्रश्न काय विचारला आपल्याला, द रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज व्हेन शुभम वॉज 10 years ओल्ड. ज्यावेळेस शुभम 10 years ओल्ड असेल, सध्या किती 12 वर्षाचा आहे, 10 years म्हणजे याच्यातून काय होतील 2 वर्ष मायनस होतील. बरोबर आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी शुभमचं वय किती असेल 10 years. मग त्यावेळेस त्याच्या आईचं पण वय किती असेल, म्हणजे याच्यातून आपण 2 years मायनस होतील. बरोबर आहे. 2 years मायनस झाले तर मग त्यावेळेस वय किती असेल आईचं 34 years. म्हणजे आजचं जे वय आहे त्यापेक्षा 2 वर्षापूर्वी म्हणजे याच्यातून 2 वर्ष मायनस होतील, यामधून पण 2 वर्ष मायनस होतील. तर आपल्याला रेशो हा घ्यायचा आहे. शुभम्स एज 10 years, त्यावेळेस त्याच्या आईचं वय 34 years हा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे 10/34 करणार आपण. तर ही काटाकाटी करता येईल आपल्याला किंवा 2ने डिवाईड करता येईल दोन्ही नंबरला. 2 × 5 होईल किंवा 2 × 17 होईल. 2 कॅन्सल, 5/17 म्हणजे रेशो कसा येईल आपला 5:17 हा येईल आपला रेशो. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.